तर नमस्कार मंडळी, तुम्ही विचार करत असाल पॅक बिक होऊन एवढा चाललाय कुठे. तर आता आपण चाललोय स्वयंभू शंकर मंदिर देवारे येथे. तर तिकडे देवळाचं काम चालू आहे. जे जुनं देऊळ होतं ते नवीन बांधण्याचं काम चालू आहे. तिथे नवीन देऊळ बांधतायत. तर तेच आता आपण बघायला चाललोय. तर ते आपल्या घरापासून खूप लांब आहे. तर आज आपण चालत जाणार आहोत. तर बघूया. तर भावांनो, आता आपण चालत चालत निघालो देवळाकडे. देऊळ आपल्या गावापासून 1 किलोमीटर लांब आहे. भावांनो, मंदिराकडे जाता जाता आपल्याला वाटेत ही करवंद वगैरे दिसलेली आहेत. करवंद अजून काही पिकली नाहीत, हिरवीच आहेत. ह्या हिरव्या करवंदांची चटणी वगैरे करू शकतो. तर भावांनो, आता चालता चालता आपण आलो आहे आपल्या देवहारी शंकर मंदिराकडे. हे बघू शकता, हे आहे मेन एंट्री गेट. आणि त्याच्यानंतरला हा बॅनर लागला आहे. हा बघू शकता शिवप्रतिष्ठानचा बॅनर आहे. हा देवळाचा सगळा इतिहास आहे आणि असं काही देऊळ बांधणार आहेत. आणि त्यानंतरला इकडे आत बघा, इकडे आता काम चालू आहे देवळाचं. तर ह्या आधीचं जे जुनं शंकर मंदिर होतं ते कौलाचं होतं, लाकडाचं होतं. ते त्याची कौलं वगैरे इथं ठेवलेत. ही लाकडं वगैरे आहेत. आणि त्यानंतरला ही शेड आहे. आता ज्या मूर्त्या होत्या मंदिरात स्थापन केल्या, त्या मूर्त्या मंदिराच्या बांधकामामुळे या शेडमध्ये ठेवल्यात. तर त्या पण बघूया आपण. हे बघू शकता, असं वरतून मंदिर दिसते काही. इथे पाण्याची टाकी आहे. 4-5 टाक्या आहेत तिथे पाण्याच्या. हे सगळे देवळाच्या कामासाठी सामान पडलंय. सगळ्या सळ्या वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतरला ह्याच्यात काहीतरी सिमेंट आहे. आणि ही आहे शेड. आणि ह्या शेडमध्ये ग्रीन कापडमध्ये देवाच्या मूर्त्या वगैरे ठेवल्यात. हे बंद आहे माझ्या अंदाजे. आणि त्याच्यानंतरला बघू शकता जोता वगैरे तर रेडी आहे. हे बघू शकता, असा काही जोता आहे. आणि हा गाभारा काहीतरी देऊळ झाल्यावरती नंतर करणार आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपण वरतून बघूया. तर हे बघा, हे सगळ्या देवळातल्या मूर्त्या वगैरे इथं ठेवलेल्या आहेत. गणपतीची मूर्ती आणि ह्या सगळ्या मूर्त्या ह्याच्यात ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरला इथे लावलेलं आहे मंदिराचं मीटर. आणि मध्ये आता पाऊस वगैरे आला तेव्हा हे सिमेंटला पॅक करून ठेवलं आहे. आणि मी यायच्या अगोदरतीच पाणी मारून गेलं कोणतरी. कोण नाही कोणतरी येतच गावातलं रोज पाणी मारायला. आणि इथे बोरवेल आहे. आणि बघू शकता सगळं ओलं आहे. आताच कोणतरी पाणी मारून गेलंय. हे बघू शकता, इथे सगळी रेती वगैरे, रेती, खडी, वाळू, इथे जांभा दगड आहे. आणि ह्या साईडची हे झालेली आहे बॉर्डर, जोतं बोलतात त्याला, ते झालेलं आहे. ह्या साईडचं तयार झालं आहे, ह्या साईडचं जोतं अर्ध. तर इथे होतं आपलं जुनं शंकर मंदिर, ते आता नवीन बांधतायत. या आतमध्ये शिवलिंग लॉक लावला मंदिराला. आतमध्ये कोण जायला नको म्हणून, काम चालू आहे म्हणून. हे असं हे गाभारा. यावरनं चालत वगैरे जायचं, मजबूत आहे तसं. हे येण्या जाण्यासाठीच बांधलंय बहुतेक. आणि आपण सेफली आलेले होते. आणि आता आपण निघणार आहोत घराच्या दिशेने. तर भावांनो, आता आपण आलो घरी. आणि त्यानंतरला मंदिराचं काम वगैरे बघितलं. मंदिराचं काम एक 10% झालं अजूनपर्यंत. तर आता आपण भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.